नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल एक कमेंट वाचली, त्याचा आधी स्पष्टीकरण देते. तुमचं मराठी खूप चांगलं आहे, सगळं आहे, पण आम्हाला समजत नाही. आता काय समजत नाही, कसं समजत नाही, मी कमेंटला उत्तरही लिहिलं आहे. कारण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असतो की प्रत्येकाला शेअर मार्केट समजावून सांगणं, आणि जर त्याला शेअर मार्केट करायचं असेल तर जितकी मदत होईल माझ्या व्हिडिओमधनं, माझ्या ब्लॉगमधनं तेवढा करण्याचा एक उद्देश असतो. आणि हल्ली तुम्हाला ट्रान्सलेट मिळतं गुगलमुळे, तर तुम्ही कुठल्याही भाषेत तुमची जी भाषा असेल त्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करून समजावून घेऊ शकता. कारण मार्केटचा मतलब की बातमी समजावून घ्यायची आणि ती खरेदी किंवा विक्रीसाठी उपयोग करायची. फक्त ज्याला भाषेचा आनंद वेगळा घ्यायचा असतो, ज्यांना मराठी आवडते त्यांना तो आनंद घेता येतो. पण मार्केट करण्यासाठी तुम्हाला ट्रान्सलेट करून मिळतं. तर माझ्याकडून काय मदत हवी असली तर काय समजत नाही हे सांगितलं तर मी मदत नक्की करेन. आजचं मार्केट म्हणजे टॅरिफचा गोंधळ आहे सगळा. कोणत्या देशांना किती टॅरिफ लावले, हळूहळू सगळं कोडं उलगडत जाईल. आज जेवढं कोडं उलगडत आहे तेवढं आपण उलगडून घेऊया. आज त्याचा परिणाम क्रूडवर झालेला दिसतोय. क्रूड जे 75च्या पुढे गेलं होतं ते 72.91 एवढं मी मार्केटची तयारी करताना होता. डॉलर इंडेक्स 103.17, तर बॉन्ड यील्ड 4.08 एवढं होतं. टॅरिफचा सगळा गोंधळ तर आहेच. सगळे जे निर्यातदार आहेत, म्हणजे अमेरिकेला निर्यात करणारे, त्यांना 10% टॅरिफ लावणारच आहे. पण 60 देशांवर जादा टॅरिफ लावले जाते. या जादा टॅरिफमध्ये चीन, युरोप, व्हिएतनाम या सगळ्यांचा समावेश आहे. स्टील आणि ॲल्युमिनियमवर रेसिप्रोकल टॅरिफ लावले जाणार नाहीत. आधी 25% ड्युटी लावलेलीच आहे. भारतावर 26% टॅरिफ लावले जातील. कोरियावर 25%, पण कॅनडा आणि मेक्सिकोवर रेसिप्रोकल टॅरिफ लावले जाणार नाही. चीनवर मात्र 20% टॅरिफ आणि ॲडिशनल टॅरिफ 34%, असे एकंदर 54% टॅरिफ लावले गेले. टॅरिफमध्ये सूट हवी असेल तर तुम्ही अमेरिकेमध्ये उत्पादन केलं पाहिजे. फार्मावर टॅरिफ लावले नाहीत. भारतावर जे 10% टॅरिफ लावलेत त्याची सुरुवात 5 एप्रिलपासून होईल. तैवानवर 32% टॅरिफ लावले. जपानवर 24% टॅरिफ लावले. आणि या सगळ्या टॅरिफच्या गोंधळामध्ये काल अमेरिकन मार्केट नंतर पडलं. कॅटरपिलर, बोईंग, एनव्हिडिया, ॲपल हे सगळे शेअर मंदीत गेले. चीननी लोकांना सांगितलंच आहे की सध्या तुम्ही अमेरिकेमध्ये गुंतवणूक करू नका. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1538 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2808 कोटीची. मॉईलचं उत्पादन वाढलं आहे 2.7%, म्हणजेच 1.8 MMT. तर त्यांची विक्रीसुद्धा वाढली आहे 3.3%, ती 1.58 MMT. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स यांचे डिस्बर्सल वाढलेत 1%,
ते झाले 15,480 कोटी, तर त्यांची कलेक्शन एफिशियन्सी 3% वाढली आहे आणि ती आता 97% कलेक्शन एफिशियन्सी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सची झाली आहे. सेंट्रल बँकेचे डिपॉझिट्स वाढले 7.18%, ते झाले 4.13 लाख कोटी. कासा डिपॉझिट्स मात्र त्यांची कमी झाली आहेत. एकंदर बिझनेस 10.75% वाढला आहे, तो 7.05 लाख कोटी एवढा झाला. मारुती त्यांच्या 7 मॉडेलच्या किमती 8 एप्रिलपासून वाढवणार आहे. BEL आकाश मिसाईल सिस्टीम कंपनीने इंडियन एअरफोर्सला आधी दिली होती. त्याच्या मेंटेनन्स सर्व्हिसेस कॉन्ट्रॅक्ट त्यांना 593 कोटीसाठी मिळालं आहे. त्याच्याबद्दलचा करार BELने केलेला आहे. एल्प्रो इंटरनॅशनल PNB मेटलाईफमधला उरलेला स्टेक त्यांनी 134 कोटीला विकला आहे. फोर्टिज मार्कसाठी ते सक्सेसफुल बिडर ठरले आहेत. लुपिन रेनासायन्स फार्मामधला पूर्ण स्टेक 12.3 मिलियन पाऊंडला घेण्यासाठी त्यांनी करार केला आहे. रॉयल ऑर्चिड कर्नाटक स्टेट टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बरोबर लँड लीज डील रिन्यू करण्यासाठी त्यांनी करार केला आहे. रिलायन्स 500 कंप्रेस्ड बायोगॅस प्लांटसाठी रिलायन्स आंध्र प्रदेशमध्ये 65,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. हरिओम पाईपची विक्री 60,450 युनिटवरून 74,213 युनिट एवढी झाली. सेंट्रल बँकेचे ॲडव्हान्सेस वाढले 16.2%, तर डिपॉझिट्स वाढली 7.2%. इसाप स्मॉल फायनान्स बँक यांचे ॲडव्हान्सेस वाढले 1%, डिपॉझिट वाढली 17%. कासा रेशो मात्र अगदी किंचित 0.10% एवढा कमी झाला. PNB पंजाब नॅशनल बँक यांची ग्लोबल लोन्स वाढली 13.6%, ग्लोबल डिपॉझिट वाढले 14.3%, तर डोमेस्टिक लोन वाढली 13.2% आणि डोमेस्टिक डिपॉझिट वाढले 13.3%. हिंदुस्तान झिंक त्यांचं चांदीचं उत्पादन मात्र 8% कमी झालं आहे. किर्लोस्कर ऑइल याला 270 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. पंजाब सिंध बँक यांचे ॲडव्हान्सेस डिपॉझिट्स दोन्हीही वाढलेत. साऊथ इंडियन बँकेचे सुद्धा ॲडव्हान्सेस डिपॉझिट्स त्याच्याबरोबर कासा डिपॉझिट्स सगळ्याच गोष्टी पंजाब सिंध बँक साऊथ इंडियन बँकेच्या वाढल्या. तर आपण आता या टॅरिफच्या गोंधळामध्ये काय करायचं, कोणकोणत्या कंपन्या सुटत आहेत, कुणाला फायदा होतोय, कुणाला लॉस होतोय हे बघूया आणि त्याप्रमाणे कुठले शेअर साधारणपणे तेजीत राहू शकतात. फार्मा कंपन्यांना ॲडिशनल टॅरिफ लावलेला नाही आहे, त्यामुळे फार्मा कंपन्यांचा समावेश मी तेजीतल्या शेअरमध्ये केला आहे. तरीसुद्धा तुम्ही अभ्यास करा आणि जर तुम्हाला वाटलं तरच ट्रेड घ्या,
पोझिशन बघा काय येते आणि मग करा. MCX सोनं वाढत आहे म्हणून बरेचसे मी फार्मा शेअर पण दिले. ग्लँड फार्मा, किर्लोस्कर ऑइल, अरविंदो फार्मा, डी मार्ट, डॉक्टर रेड्डीज, झायडस, NHPC, डिव्हीज, एक्साइड, SRF, गुजरात फ्लोरो, नवीन फ्लोरिन, अमर राजा, हिंदुस्तान झिंक, AB कॅपिटल, इंडियन हॉटेल, ज्युबिलंट फूड, DLF, इंटर आर्च बिल्डिंग, मॅरिको, लुपिन, ब्रिटानिया, टॉरेंट फार्मा, PCBL, LIC, मॉईल, क्रूड कमी झालंय म्हणून HPCL, BPCL, IOC, GMR एअरपोर्ट आणि BEL. तर IT सेक्टर मंदीत राहण्याची शक्यता आहे म्हणून इन्फोसिस, टेक महिंद्रा, LTI माइंडट्री, बिर्ला सॉफ्ट हे शेअर दिलेत. त्याचबरोबर टायटन, भारत फोर्ज, सोना BLW, संवर्धना मदरसन हे सगळे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण A1चं मार्केटमध्ये गोंधळच असेल. 300 पॉईंट गिफ्ट निफ्टी मंदीमध्ये दाखवत होतं. त्याचा जर अंदाज घेतला तर सेन्सेक्स साधारणपणे 600 ते 700 पॉईंट मंदीत राहील सुरुवातीला उघडताना आणि नंतर काय होत आहे हे पाहावं लागेल. जसे जसं कोडं उलगडत जाईल तसे तसे शेअर सुधारतील किंवा मंदीत जातील. आपलं काम निरीक्षण करण्याचं आहे. पण हे बरेच दिवस तुम्हाला रिझनेबल भावामध्ये चांगले शेअर घेण्याची एक संधी चालून आली आहे. त्यामुळे पैसा जपून वापरा. तुम्हाला चांगले शेअर या महिना 2 महिन्यामध्ये घेता येतील म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओची क्वालिटी सुधारू शकेल. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला 9:15 वाजता समजू शकतील. नमस्ते.